नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण हे बघा, हे रामफळ आहे। या रामफळापासून मी तुम्हाला बासुंदी बनवून दाखवते। बासुंदी, रबडी, काही पण म्हणा, त्याच्यापासून खूप फायदे पण आहेत। त्याच्यात विटॅमिन ए आणि बी असतं। मधुमेह लोकांसाठी पण खूप चांगलं असतं। तर आपण ते आता बनवूया त्याचं। तर मी तुम्हाला हे पाच आहेत, पण हे थोडेसे कच्चे आहे। मी एकाचच बनवून दाखवते। तर आपण ते कापून बघू। अगोदर मी धुवून घेतलंय वरून। हे बघा, असं आपण आता कापून घेतलंय। आता आपण त्यामधले हे देठ आहे ना, ते काढून घ्यायचं। त्यापेक्षा थोडंसं जास्त दूध घेतलंय, कारण हे रामफळ मोठं आहे ना, म्हणून। तर त्याला मी अशी मधून मधून हलवत राहते। तोपर्यंत आपण निम्म आटवायचं, त्याचं दूध आहे ना निम्म आटवायचं। गर आहे ना असा काढून घेऊ। हे बघा, मी असं भांडं घेतलंय, त्यामध्ये पुरणाची आपली चाळण ठेवली। त्यामध्ये आपण असा सगळा गर काढून घेऊ। त्याच्यात बिया असतात ना, त्या बिया आपण सगळ्या काढून घ्यायच्या। मग मऊ होतं ते चांगलं। हे बघा, असं जास्त खरडून पण नाही घ्यायचं, असं वरचं वरचंच घ्यायचं। ते खाली जरा त्या खालचा भाग आहे ना, तुरट लागतो ना, म्हणून मधला मधला मधगू घ्यायचा। आता आपण हे असं याच्या बिया काढून घेऊ। असं हे केलं ना, त्याच्या बिया निघतात। पण बघा, अशा बिया आपल्या सगळ्या आता निघल्यात चांगल्या। गावाकडं ही रामफळं मिळतात। वर्षातून एकदा ना जरूर खायची। पौष्टिक पण असतात, खूप चांगले असतात शरीराला पण। काजू खाली असं आलेलं आहे ना, चांगलं पुसून घ्यायचं। छान पिकलेलं रामफळ आहे। हे असं साय मोडत मोडत आपण ना चांगला हे घट्ट आटून देऊ। असं सारखं थोडा वेळ झाला का हलवायचं, थोडा वेळ झाला का हलवायचं, म्हणजे ते चांगलं मस्त होईल खळ्यासारखं। तोपर्यंत ना मी तुम्हाला आपल्याला काय लागते, काजू बदाम, ते साहित्य सांगते। बघा, मी थोडेसे पिस्ते घेतले, थोडेसे गुलाब पाकळ्या घेतल्या, थोडेसे बदाम आणि काजू घेतले। आपल्याला हे गोड असतं ना रामफळ, त्याच्यामुळं आवडीप्रमाणे साखर घेतली। मी 2च चमचे टाकणार आहे पोहे खायचे, आणि विलायची पावडर आणि जायफळ अर्धा। तर आता आपण हे साईडला ठेवू आणि काजू बदाम त्याचे तुकडे करून घेऊ। आपण बदाम आणि काजूचे आपण हे करून घेऊ। असे काप करून घ्यायचे, आणि ते थंड झालं का मग त्याच्यातच शिजून घ्यायचे पाहिजे तर बारीक गॅसवर शिजवायचे। आता आपण काजू बदामाचे काप टाकूया। थोडासा पिस्ता आणि थोडासा ठेवू आपण, थोडं थोडं टाकू। आणि पोहे खायचे 2च चमचे साखर टाकते, कारण ते खूप गोड आहे, त्यामुळं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका। आता आपण हे चांगलं शिजून देऊ आणि थंड करून घेऊ। मग आपण हे रामफळाचं हे त्यामध्ये मिक्स करूया। थंड झाल्यावरच मिक्स करायचं। मी एक थेंब त्यामध्ये कलर टाकते, पिवळा कलर आहे, एकच थेंब टाकायचा। आता हे चांगलं शिजलंय, आपण ना थंड करून घेऊया।
मी ना थोडंसं तूप टाकते, कारण त्याच्यात खवा नाही आहे ना, म्हणून मी 2 चमचे तूप टाकते. आपण ह्याच्यात वेलची पावडर टाकूया, चांगलं मिक्स करू. आणि आता आपण हे रामफळाचं थंड झाले, आता हे रामफळाचं पल्प टाकू आपण त्यामध्ये. बघा किती छान बासुंदी तयार होती. रबडी पण म्हणतात, बासुंदी. रामफळच खूप भारी होतं ना, त्याच्यामुळे खूप छान झाले. आणि चवेला तर एवढी भारी झाली ना. आता चांगलं मिक्स केलंय आणि कलर पण खूप भारी आलाय. आता आपण काढून घेऊया. करून घेतलंय, आता आपण वाटीमध्ये काढून घेऊ. बघा आपण थोडेसे असे पिस्ते टाकू, छान दिसते. मग थोड्याशा वरून अशा गुलाब पाकळ्या आम्ही घरच्या घरीच तयार केल्या, गुलाबाच्या फुलाच्या, छान दिसतात बघा. अशा प्रकारे आपली रबडी झाली, बासुंदी. तुम्हाला जर आवडली तर लाईक करून बघा नक्की, खूप छान होते. आणि जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.